ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माणकर्ता मानले जातात, पण सत्य थोडे वेगळे आहे. हिंदू धर्मातील ब्रह्माच्या कालगणनेनुसार प्रत्येक गोष्ट काळाच्या अधीन आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे कल्प. एक कल्प 100 ब्रह्मवर्ष, अत्यंत मोठा काळ. जेव्हा एक कल्प संपतो तेव्हा संपूर्ण सृष्टीचा प्रलय होतो. त्यावेळी ब्रह्मदेवही आपल्या कार्यातून निवृत्त होतात. त्यानंतर नवीन सृष्टीसाठी ब्रह्मदेव प्रकट होतात. म्हणजे ब्रह्मदेवाचा मृत्यू सामान्य अर्थाने नसतो, पण सृष्टीच्या चक्रानुसार त्याचं कार्य संपते आणि नव्या चक्रात पुन्हा आरंभ होतं. आपल्या या पुराणांमध्ये काळाच्या या गूढतेचे सुंदर वर्णन करणारी एक कथा. कुशस्थळी नगरीचा राजा कुकुद्मी ह्याला आपल्या कन्या रेवतीसाठी योग्य वर हवा होता. त्याला पृथ्वीवर कोणीही योग्य वाटले नाही, म्हणून रेवतीला थेट घेऊन ब्रह्मदेव त्यांच्या ब्रह्मलोकात गेला. तेथे ब्रह्मदेव गंधर्वाचे संगीत ऐकत होते, म्हणून कुकुद्मी थोडा वेळ थांबला. संगीत संपल्यावर आपली विनंती सांगितली. तेव्हा ब्रह्मदेव असून म्हणाले, राजा, तू इथे थांबला तो थोडा वेळ, पण पृथ्वीवर अनेक युगे लोटली. तुझे राज्य, तुझे लोक सगळे काळाच्या ओघात बदलले. कुकुद्मी आश्चर्यचकित झाला. ब्रह्मदेवांनी सांगितले की आता पृथ्वीवर बलराम हा रेवतीस योग्यवर आहे. राजा पृथ्वीवर आला तेव्हा सर्व काही बदलले होते. शेवटी रेवतीचा विवाह बलरामाशी झाला. ही कथा आपल्याला गहन सत्य सांगते. काळाच्या गती देवाच्या लोकात आणि पृथ्वीवर वेगळी असते.